हेल्थ अँड डिसिजेसचा शेवटचा राहिलेला भाग बघणार होता आपण आज. डू यू नो इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट्स इन द वर्ल्ड. इंडियात जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त डायबिटीजचे पेशंट आहेत. ॲट प्रेझेंट म्हणजे आत्ताच्या क्षणाला किंवा सद्यस्थितीत approximately 7 crore diabetes patients are present in country. जवळजवळ 7 कोटी पेशंट इंडियात आहेत. हार्ट इंटरनेट माय फ्रेंड. वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट it in the class using MS PowerPoint presentation. नेटवर डायबिटीज विषयी माहिती घेऊ शकता तुम्ही. हार्ट डिसीजेस. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिसीज ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. And thereby supply of oxygen and nutrient. ब्लड मधून हृदयाला किंवा पूर्ण शरीरालाच ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय मिळत असतो हे आपल्याला माहिती आहे. मग हार्टला सुद्धा ब्लडचा सप्लाय जर कमी झाला, डिक्रीज झाला, तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा सप्लाय सुद्धा कमी होतो. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म more work that leads to straight on it. ड्यू टू दिस ह्यामुळे काय होतं, ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे हृदयाला काय होतं, हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क. हृदयाला जास्त काम करावं लागतं. दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आणि ते जास्त कामाचा हृदयावर स्ट्रेस येतो म्हणजे ताण येतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक. आणि त्याचा परिणाम हार्ट अटॅकमध्ये होतो. म्हणजे हार्ट अटॅक साधारण कसा येतो, तर हृदयाला ब्लड सप्लाय जर कमी झाला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते, कारण ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लायचा त्यांना हृदयाला कमी होतो. हृदयाला जास्त काम करावं लागतं, हृदयावर ताण येतो, म्हणजेच अटॅक येतो. इफ सम हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर इफ सम हॅज हार्ट अटॅक, जर कोणाला हार्ट अटॅक आला तर इमिजिएट कन्सल्टेशन, खूप पटकन डॉक्टरांची ट्रीटमेंट, डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. वन शुड नॉट म्हणजे एखाद्याने नाही केलं पाहिजे. शुड नॉट नाही केलं पाहिजे. काय, इग्नोर द सिम्पटम्स. इग्नोर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. दीज सिम्पटम्स म्हणजे पुढे जे लक्षणं दिलेले आहेत ते. आतापर्यंत आता सिम्पटम्स माहीत झालं. सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. एखाद्याने हे खाली दिलेले सिम्पटम्स इग्नोर नाही केले पाहिजे, म्हणजे दुर्लक्षित नाही केले पाहिजेत. कोणते? सिव्हिअर चेस्ट पेन्स, खूप तीव्र वेदना छातीत होणे. पेन्स इन शोल्डर, खांद्यात दुखणे. नेक अँड आर्म्स, मानेत आणि हात पण दुखणे. क्रॅम्प्स इन हँड, हात आखडणे. अनइझीनेस, अस्वस्थ वाटणे. अनइझीनेस म्हणजे अस्वस्थता वाटणे. आणि ट्रिमोर्स म्हणजे थरथरणे. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. म्हणजेच काय, हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे हे सिम्पटम्स झाले. हेच सिम्पटम्स हार्ट डिसीजचे किंवा हार्ट
अटॅक येण्यापूर्वीचे हे सिम्पटम्स झाले. या सिम्पटम्सवरनं आपण ओळखायचं की हार्ट डिसीज आहे किंवा अटॅक येण्याच्या अगोदरची अवस्था असते ही. तर हे जे दिलं ना इथे पुस्तकात नाही सांगितलेलं, पण हे जे पेन्स सांगितलेत, सिवर चेस्ट पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म, तर हे सगळं साधारण डाव्या बाजूला होत असतं. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक: स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबिसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर, अनेक्सिटी. तर हे बाकीचे अर्थ आता कळले असतील. याच्यात फक्त अँगर म्हणजे अतिराग, अति चिडचिड करणे, आणि अनेक्सिटी म्हणजे चिंता करणे. आता हे सिम्पटम्सवर सेपरेट क्वेश्चन विचारला जाईल. सिम्पटम्स सांगायचे आणि किंवा मग हार्ट डिसीज का होतो ते इथे सांगितलेलं आहे, ते एवढं सांगायचं. हार्ट डिसीज का होतो, कसा होतो, तर ते हे आणि त्याचे कारण हे. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये येऊ शकतं, याच्यावर शॉर्ट क्वेश्चन येऊ शकतो. ऑलवेज रिमेंबर, ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक आजाराला स्पेसिफिक विशिष्ट सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण असतं. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन क्युअर्स. दैवी प्रकोपाने डिसीजेस नॉट ऑकर, आजार होत नाहीत. दैवी प्रकोपाने आजार होत नाहीत. हिटिंग बाय एनिवन, किंवा एखाद्याने मत्सर केल्यामुळे किंवा एखाद्याने मुद्दाम काही केल्यामुळे असं कोणाच्या करण्याने आजार होत नसतात. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. अँड मी मागे सांगितलं होतं की वाक्य जेव्हा मोठं असेल तेव्हा अर्थ लागत नाही आपल्याला, मग अँडच्या तिथे थांबायचं, कारण अँडनी पुढचं वाक्य जोडलेलं असतं, त्याच्याशी संबंधित असं पुढचं जोडलेलं असतं. मग तिथपर्यंत आधी अर्थ बघून घ्यायचा. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड म्हणजे आजार बरे होऊ शकतात, कॅन बी होऊ शकतात. प्रॉपर ट्रीटमेंटने, बाय प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंटने, मेडिकल ट्रीटमेंटने आजार बरे होऊ शकतात. अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज म्हणजे मंत्र म्हटल्याने किंवा परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स किंवा जादूटोणा केल्याने आजार बरे होत नसतात. ते फक्त प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंटनेच बरे होतात. ट्रू फॉल्स मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. हार्ट डिसिजेसला काय काय ट्रीटमेंट असतात त्यांचे नावं सांगितलेले तिथे. अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स आणि इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. हे सुद्धा जोड्या लावा जर असा आला क्वेश्चन वेगवेगळ्या डिसीजसाठी तर त्याच्यात हे लक्षात ठेवायचं. हार्ट डिसीजसाठी काय काय हे लक्षात ठेवायचं. काय काय होतं हार्ट डिसीजसाठी? अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. हार्ट डिसीज हे जे वरचे सिम्पटम्स पाहिले आपण तसे जर दिसले पेशंटमध्ये तर अजिबात वेळ न घालवता ॲम्ब्युलन्सला 108ला कॉल करायचा. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट.
बाय शेकिंग द शोल्डर्स. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट. कॉन्शियसनेस म्हणजे शुद्ध, पेशंट शुद्धीवर आहे का ते चेक करायचं बाय शेकिंग द शोल्डर्स. शोल्डर हलवून. कीप द पेशंट lying on the back in horizontal position on hard surface. And पुढचं नंतर बघू आधीपर्यंत. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सर्फेस. हार्ड सर्फेस म्हणजे एखाद्या कडक जागेवर पेशंटला पाठीवर झोपवायचं. अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. आणि कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे त्याच्या छातीवर दाब द्यायला सुरुवात करायची. इन दिस प्रोसेस कसं करायचं ते. इन दिस प्रोसेस द सेंटर ऑफ थोरॅक्स. प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स. सेंटर ऑफ थोरॅक्स म्हणजे छातीच्या मध्यभागी प्रेस करायचं, दाब द्यायचा. कसा द्यायचा. फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स. कमीत कमी 30 वेळा द्यायचा. त्याचा रेट कसा आहे. ॲट द रेट 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. एका मिनिटाला 100 to 120 वेळा द्यायचा दाब. एका मिनिटात 100 to 120 असं कमीत कमी 30 वेळा करायचं. हे झालं. ही ट्रीटमेंट कधी करायची. ही खूप वेळ नाही घालायचा घरी. एखादं वाहन किंवा ॲम्ब्युलन्स दवाखान्यात जाईपर्यंत, ते मिळेपर्यंत, घरी येईपर्यंत तेवढ्या वेळात हे करायचं. कलेक्ट द इन्फॉर्मेशन. हाऊ यू एव्हर सीन युअर grandparents taking the decoctions. Discuss about it with them. तुम्ही घरातल्या वयस्कर माणसांना, ग्रँडपॅरेंट्स, आजी आजोबांना असं कधी पाहिले का काढे वगैरे घेताना, काही चूर्ण वगैरे घेताना, काही पावडर अशी घेताना, आणि त्याच्याविषयी त्यांच्याकडून माहिती घ्या. Collect the information from your grandparents about use of aloe vera. aloe vera म्हणजे कोरफड, टर्मरिक, हळद, जिंजर, आलं, गार्लिक, लसूण ॲज मेडिसिन्स. सध्या हे सगळं कोरोनामुळे सगळ्यांच्या घरात वापरलं जातं, त्याच्यामुळे याच्याबद्दल सगळ्यांना माहीत झालं. इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेटवरनं वेगवेगळ्या ट्रीटमेंट ज्या असतात, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरल हेलिंग, ॲलोपॅथी, युनानी, ह्याच्याविषयी माहिती घ्या. मिसयूज ऑफ मेडिसिन. हा शब्द काय. मिसयूज. यूज म्हणजे वापर, USE यूज म्हणजे वापर, आणि त्याच्या आधी फक्त मिस लिहिलंय. मिसयूज म्हणजे गैरवापर ऑफ मेडिसिन्स. औषधांचा गैरवापर. Sometimes some people take the medicines without prescription of doctor. काही वेळेस काही लोक डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांकडे न जाता मेडिसिन्स घेतात. मेडिकलमधून मेडिसिन्स घेतात. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे अफेक्ट आवर बॉडी. ओव्हरडोस मेडिसिनचा जर ओव्हरडोस झाला तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. एक्झाम्पल दिलं इथे एक. ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. पेन किलर्सचा जो ओव्हरडोस असतो, ओव्हरडोस म्हणजे काय. एखादं औषध, एखादी गोळी ती किती प्रमाणात घ्यायची हे डॉक्टरांना माहीत असतं, पण आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, ते गोळ्या घेतो. किती घ्यायच्या आहेत, किती दिवस घ्यायच्या आहेत काही माहीत नसतं, पण आपण घेतो. म्हणजे मग तो झाला ओव्हरडोस. जास्त प्रमाणात जर घेतलं गेलं, जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर त्याला म्हणायचं ओव्हरडोस. पेन किलर्स म्हणजे डोकं दुखत असलं तर त्यासाठी गोळी घेतो आपण, अंग दुखत असलं तर त्यासाठी गोळी घेतो आपण, त्याला म्हणायचं पेन किलर्स.
जे काही दुखणं आहे ते थांबण्यासाठी, शरीराचं जे काही दुखणं आहे ते थांबण्यासाठी जे गोळ्या घेतात त्याला म्हणतात पेन किलर्स. मेनिंग ते काय डॅमेज करू शकतात? नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर हे डॅमेज करू शकतात. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स हे पेन किलर्स काय शरीरावर परिणाम करू शकतात ते होतं. हे काय डॅमेज करू शकतात ते होतं. हे आता अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉसिया, स्टमक एक म्हणजे मळमळणे, स्टमक एक पोट दुखणे, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. व्हाईट पॅचेस ऑन टंग म्हणजे तोंड आल्यावर आपण जे म्हणतो चट्टी पडली जिभेला ती. हे ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक म्हणून होऊ शकतो. थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. पुअर पीपल गरीब लोक कॅनॉट अफोर्ड म्हणजे खरेदी करू शकत नाही. द कॉस्टली मेडिसिन्स महाग औषधं पुअर पीपल अफोर्ड करू शकत नाही, खरेदी करू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? याच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय आहे का? विच वन? कोणता? जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिनला सामान्य औषधं असं पण म्हणतात. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. ही औषधं मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार केली जातात आणि डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरित केली जातात, म्हणजे इतर ठिकाणी पाठवली जातात. विदाउट एनी पेटंट, त्यासाठी कोणतंही पेटंट नसतं. पेटंट शिवाय ती मॅन्युफॅक्चर केली जातात आणि डिस्ट्रीब्यूट पण केली जातात. दीज मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स. ब्रँडेड मेडिसिन्सच्या इतकेच ते प्रभावी असतात किंवा त्यांची क्वालिटी आणि ब्रँडेड मेडिसिन्सची क्वालिटी सारखीच असते. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स आर व्हेरी लो. ह्या मेडिसिन्सला प्रोडक्शन म्हणजे त्या निर्मितीला म्हणजे ते तयार होण्यासाठी जो खर्च येतो तो खूप कमी असतो. रिसर्च करून त्यांचा फॉर्म्युला आधीच अवेलेबल असतो. ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. फॉर्म्युला आधीच त्याचा अवेलेबल असतो, त्यामुळे त्यांचा प्रोडक्शनचा जो खर्च असतो तो खूप कमी येतो ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा. त्यामुळे जेनेरिक मेडिसिन्सची औषधांची किंमत ही कमी असते. यूज ऑफ ICT. You can easily obtain the generic medicines using mobile apps. आता हे जेनेरिक मेडिसिन्स कसे मिळवायचे ते सांगितलं इथे. You can easily obtain the generic medicines using mobile apps like हेल्थ कार्ट अँड जन समाधान. काय करायचं? डाउनलोड दीज ॲप्स इन युअर मोबाईल. हे डाउनलोड करायचे ॲप्स अँड यूज इट इफ नेसेसरी. जेव्हा गरज पडेल तेव्हा ते ॲप वापरायचे. लाईफस्टाईल अँड डिसीजेस. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईल अँड डिसीजेस म्हणजे जीवनशैली. लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली, ज्या पद्धतीने आपण रोजचं जीवन जगत असतो ते. अँड डिसीजेस आणि आजार. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईल म्हणजेच काय? आपलं रोजचं रुटीन आणि टाईप ऑफ फूड, कोणत्या प्रकारचं अन्न आपण घेतो. नाउअडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड till late morning. Staying in
बेड टिल लेट मॉर्निंग, सकाळी उशिरापर्यंत झोपणे. अँड गोइंग टू बेड लेट इन नाईट, आणि गोइंग टू बेड म्हणजे झोपायला जाणे, लेट इन नाईट रात्री खूप उशिरा झोपायला जाणे. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग्स, जेवण घेण्याच्या वेळेत सतत बदल करणे. आता उशिरा उठलं आणि रात्री उशिरा झोपला, आपोआपच जेवणाच्या वेळा बदलणं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक श्रम किंवा व्यायाम त्याचा अभाव असते. लॅक ऑफ म्हणजे कमतरता असणे किंवा अभाव असणे. कन्झप्शन ऑफ जंक फूड, जंक फूड जास्त खाणे. ETC हॅव बीन इन्क्रीज्ड, ETC म्हणजे एक्सेट्रा, हॅव बीन इन्क्रीज हे खूप जास्त प्रमाणात, हे जे असं प्रकारचं जगणं झालंय हे खूप जास्त प्रमाणात वाढले. ड्यू टू दिस, यामुळे सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली, अशा पद्धतीने जगणारे लोक, ज्यांची लाईफस्टाईल अशी आहे ते लोक, सच पीपल म्हणजे ते लोक गेटिंग सिक फ्रिक्वेंटली, खूप लवकर आजारी पडतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर, जर फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक आजारी पडण्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल, पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल, पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल, योग्य पद्धतीने जगण्याचा अवलंब लोकांनी केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, आता त्यात काय काय येतं, योग्य पद्धतीने लाईफस्टाईल जगायची म्हणजे काय करायचं. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप त्यात असली पाहिजे. राईट फूड, योग्य पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. योग्य पद्धतीचा म्हणजे घरी बनवलेलं ताजं अन्न. योगासनं केली पाहिजेत. प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी, फिजिकल एक्सरसाइज सुद्धा ज्याच्या त्याच्या शरीरानुसार, ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार केली पाहिजे. प्राणायाम अँड योगासनं शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन, एखाद्या एक्सपर्टच्या सुपरविजन खाली प्राणायाम आणि योगासनं केली पाहिजेत. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम आणि योगासनं, त्याच्यासाठी प्राणायाम आणि योगासनाचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. Vaccination is important to prevent the infectious diseases. Vaccination is important to prevent the infectious diseases. Vaccinationचं काम काय? Why is vaccination important? असा क्वेश्चन इथे येऊ शकतो. ते कशासाठी? टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस जे आहेत ते होऊ नयेत आपल्याला, म्हणून वॅक्सिनेशन इम्पॉर्टंट असतं. Collect the vaccination schedule chart from nearby clinic and study it. Collect the vaccination schedule chart. Vaccination schedule chart असतो जो डॉक्टर, लहान बाळ जेव्हा घरात एखादं लहान बाळ असेल किंवा शेजारी वगैरे असेल तर ते महिन्यानी, कधी कधी 2 महिन्यांनी, कधी कधी 1.5 महिन्यांनी असे त्या बाळाला डोस द्यायला जात असतात. त्यांच्याकडे चार्ट असतो, तो चार्ट बघायला मिळेल तुम्हाला. कुठल्या महिन्यात ते बाळ किती महिन्याचं झालं, मग कुठल्या महिन्यात कुठला डोस येतो, त्यात ते सगळं लिहिलेलं असतं. ते सांगितले इथे. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. डू यू नो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. त्यात काय करतात आता, इन दिस स्कीम, या स्कीममध्ये काय काय असतं, बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइस टू द सिटीजन्स. नागरिकांना अफोर्डेबल प्राइसमध्ये म्हणजे त्यांना कमीत कमी किमतीत विकत घेता येतील अशी उत्तम दर्जाची बेस्ट क्वालिटी मेडिसिन उपलब्ध करून दिलेले असतात.
जनऔषधी स्टोअर्स आर लॉन्च फॉर दिस पर्पज. त्यासाठी जनऔषधी स्टोअर्स उघडलेले आहेत. इंडियन कंपन्यांस एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. भारतीय कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर जेनेरिक मेडिसिन्स बनवतात. हाऊएव्हर दोज मेडिसिन्स आर सोल्ड अंडर ब्रँड नेम विथ हाय प्राइस इन इंडिया. परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधे विकतात. इन अमेरिका 80% मेडिसिन्स यूज आर जेनेरिक. अमेरिकेत 80% मेडिसिन्स हे जेनेरिक मेडिसिन्स यूज केले जातात. ड्यू टू दिस hundreds of billions of money is saved there. त्यामुळे काय होतं, हंड्रेड्स ऑफ म्हणजे शेकडो, बिलियन्स अब्ज, शेकडो अब्ज रुपये तिथे वाचवले जातात. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. थांब हे पण कट कर, येतच होतं. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. ते कधी कधी असतात. 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, 29 सप्टेंबर वर्ल्ड हेल्थ हार्ट डे, वर्ल्ड हार्ट डे, 14th जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, 14th नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशनचं महत्त्व लक्षात घ्यायचं. 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 persons at a time. 1 युनिट ब्लड जर एखाद्या माणसाने डोनेट केलं तर ते फुलफिल द नीड म्हणजे गरज पूर्ण करू शकतो ऑफ 3 persons ॲट अ टाइम. एकाच वेळी 3 माणसांची गरज ते पूर्ण करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, जसं आरबीसीस, त्या ब्लडमधल्या कोणाला जर आरबीसीस लागत असतील तर त्या मिळतात. डब्ल्यूबीसीस, एखाद्याला डब्ल्यूबीसीस गरजेच्या असतील तर त्या मिळतात. आणि एखाद्याला प्लेटलेट्स गरजेच्या असतील तर त्या मिळतात. असे 3 प्रकारे एकाच वेळी तिघांना मदत होऊ शकते एका माणसाने 1 युनिट ब्लड डोनेट केल्यामुळे. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 persons. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 persons. 12 लोकांचे आयुष्य एखादा वाचवू शकतो. एखादा वाचवू शकतो. 12 लोकांचे आयुष्य. कसं? बाय डोनेटिंग द ब्लड फॉर 4 times a year. 4 times a year. वर्षातून म्हणजे एका वर्षातून 4 वेळेस ब्लड डोनेट करून एखादा माणूस 12 लोकांचे प्राण वाचवू शकतो. एका वेळेस 3 म्हणजेच वर्षातून 4 वेळेस केल्यावर 12 जणांचे प्राण वाचवू शकतो. याच प्रकारे आणखी काय काय डोनेट केलं जातं तर आईज डोनेट. एका माणसाने आईज हे माणसाच्या मृत्यूनंतर डोनेट करायची परवानगी असते. एखाद्या माणसाने जर आय डोनेट करण्यासाठी आय बँकेत जर तसं आधीच नाव नोंदवलं, त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे हे दान केले जातात, डोनेट केले जातात. तर ते कसे डोनेट करतात? एका अंध व्यक्तीला 1 डोळा, म्हणजे 2 अंध व्यक्ती एका माणसाने डोळे दान केल्यामुळे 2 अंध व्यक्ती हे जग पाहू शकतात. अशाच प्रकारे हार्ट डोनेट केले जातं, लंग्स डोनेट केले जातात. सेकंड चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस इथे कंप्लीट झाला. त्याच्या एक्सरसाइजसाठी ही सगळी प्रश्न उत्तरं सोप्या भाषेत, सगळ्या प्रश्नांची उत्तर एक्सरसाइजमधल्या, आणि दुसरे काही एक्स्ट्रा जे धडा शिकवताना बरेचसे सांगितले कुठे काय क्वेश्चन येऊ शकतो ते करा. आणि काही एक्स्ट्रा असतील तर ते पण एक्सरसाइजमध्ये, आणि जे याच्यात आहे ते खाली धड्याखाली ते सगळे
सोप्या भाषेतल्या उत्तरांमध्ये सगळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मिळतील. त्या प्रश्नांचे सोप्या भाषेतले उत्तरं सुद्धा मिळतील, ज्याच्यासाठी खूप पाठांतर करावं लागणार नाही. सोप्या भाषेतले उत्तर असे मिळतील तुम्हाला, आणि हे प्रत्येक चॅप्टरचे मिळतील. एक एक चॅप्टर कंप्लीट झाला की त्या चॅप्टरचे लगेच सगळे एक्सरसाइज, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेतली तुम्हाला मिळतील.